कर्जाचा हप्ता भरणाऱ्या लोकांची लॉटरी लागली। आता ज्या लोकांनी कर्ज काढलंय त्यांच्यासाठी सरकारने घेतले 3 मोठे निर्णय। होय, जी लोक कर्जाचे हप्ते भरत आहेत अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। ज्या लोकांनी कर्ज काढले आणि जी लोक कर्जाचा हप्ता म्हणजे EMI भरत आहेत अशा लोकांसाठी दिलासादायक बातमी आली, कारण की 3 निर्णय घेतलेले आहेत। यातला पहिला निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमच्यावरचं ज्या कर्जावरचं जे सगळं व्याज आहे तर ते व्याज माफ होणार, फक्त मुद्दल भरायची। तर दुसरा निर्णय असा आहे की या अंतर्गत जर तुमचा हप्ता लेट झाला तर तुम्हाला कुठलाही दंड त्याच्यावर बसणार नाही। आणि तिसरा निर्णय जो ऐकून कर्ज काढलेली सगळी लोक नाचू लागतील, तो निर्णय असा आहे की तुमचं सगळं कर्ज माफ होणार। जर तुम्ही या नियमात बसले आणि तुम्ही हे एक काम जर ताबडतोब केलं तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं। आज व्हिडिओमध्ये हे 3 निर्णय नेमकं काय आहेत, कोणत्या बँकांचे हे नवे नियम आता लागू झालेले आहेत, तुमचं कर्ज माफ करण्यासाठी तुम्हाला सरकारने नेमकं काय सूचना दिलेल्या आहेत, टप्प्याटप्प्याने क्रमवार माहिती आपण पाहणार आहोत। पहिल्यांदा लक्षात घ्या की हे जे कर्ज आहेत तर हे सगळ्या कर्जांसाठी ही ज्या 3 निर्णय आहेत ते लागू आहेत। म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या गाडीसाठी, घरासाठी, शेतीसाठी म्हणजे कशासाठीही कर्ज घेतला असेल तर तुमचं कर्ज तुम्हाला जर माफ करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण पहा, कारण की कर्ज काढलं की व्याज आलंच हे आपल्याला माहिती आहे। पण बऱ्याचशा बँका आणि फायनान्स कंपन्या आपल्याकडून जास्त पैसे उकळतात, हे सर्वसामान्य माणसाला लवकर समजत नाही आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेने याच्यावर आता अक्षरशः मोठा बडगा उगारला आहे। जेव्हा आपण कर्ज घेतो तेव्हा 2 प्रकारच्या पद्धती असतात, एक असतं ठराविक व्याज आणि दुसरं असतं कमी होत जाणारं व्याज। अनेक वेळा बँकवाले गोड बोलून आपल्याला अशा कर्जात अडकवतात की जिथे आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात आणि खरा गोंधळ कुठे होतो हे तुम्हाला समजत नाही। आता त्यामुळेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या कर्जदारांची कर्ज माफ होणार आहेत, 3 निर्णय कशा पद्धतीचे आलेले आहेत, तुमच्या कर्जावरचं व्याज कसं माफ करायचं, तुमचं सगळं कर्ज नील करण्याची ती सुपद्धत नेमकं काय आहे, ती सगळी सविस्तर माहिती आपण तुम्हाला देणार आहोत। आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उदाहरणार्थ काय होतं की 10,000 रुपयाचा हप्ता असतो आणि काही कारणास्तव हप्ता भरायला लेट होतं, मग बँक काय करते, बँक त्याच्यावर दंड लावते। मग इथपर्यंत ठीक होतं, बँक तिथंच थांबत नाही तर त्या दंडावर देखील व्याज लावते, म्हणजे दंडावर दंड। आणि मग याच्यामुळे होतं काय की तुमचं जे व्याज आहे किंवा जो कर्जाचा आकडा आहे तो नेहमी फुगत असतो। मग त्यामुळेच सरकारने आता पहिला निर्णय घेतलाय। रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितलंय की कोणतीही बँक किंवा कोणतीही फायनान्स कंपनी आता दंडावर व्याज आकारू शकत नाही। तुमचा जो ठरलेला हप्ता आहे त्याचं फक्त मुद्दल आणि व्याज असतं, या व्यतिरिक्त व्याज 1ही रुपया घेण्याची मुभा त्या ठिकाणी दिलेली नाहीये। आता खरं तर हा पहिला निर्णय झाला, या अंतर्गत तुमच्या व्याजावर किंवा तुमच्या हप्त्यावर तुम्हाला दंड जो लागत होता तो दंड लागणार नाही। आता हे सगळं आपोआप होणार नाहीये, याच्यासाठी तुम्हाला एक काम अर्जंटमध्ये करावं लागेल, तुमच्या बँकेत किंवा फायनान्स कंपनीमध्ये जाऊन। आता दुसरा जो निर्णय आहे तर तो खास करून तुमच्या याच्यासाठी आहे, म्हणजे साधारणपणे आपण जर हे बघायला गेलं तर ते तुमचं जे जीवन आहे तर ते याच्यामुळे सुधारणार आहे, कारण की बऱ्याच वेळा हप्ता लेट होतो आणि लेट झाल्यावर जी डोकेफोडी होत असते तर ती कमी करणारा दुसरा निर्णय। पण तिसरा निर्णय हा तुम्हाला आनंदाचा धक्का देईल, कारण की त्यामध्ये तुम्ही जर एक काम केलं तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं। आता लक्षपूर्वक ऐका, राज्यात आत्ताच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे। मग आता जे दुसरे सर्वसामान्य कर्जदार आहे, जे गाडीसाठी कर्ज घेतात, घरासाठी घेतात, मोबाईलसाठी, टीव्हीसाठी, लॅपटॉपसाठी, घर बांधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज घेतात, क्रेडिट कार्डवर कर्ज घेतात, तर त्या लोकांचं काय, तर त्या लोकांसाठी सरकारने आता हे 3 निर्णय घेतले। पहिला निर्णय आपण पाहिला की दंडावरचं आता जो दंड आहे तो बंद होणार आहे, आता हा मुद्दा झाला। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय आपण ऐकतोय की ज्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचं जीवन आता सुधारणार आहे। पहा, आता सर्वसामान्य जी लोक असतात त्यांचं जीवन फार अनिश्चित असतं। आता हप्ता भरायचा आहे, हप्त्याची एक तारीख असते, कधी कधी काय होतं पगार उशिरा होतो किंवा बऱ्याच वेळा एखादा व्यवसाय करत असेल तर ते पुढल्याला त्याला पैसे मिळत नाही किंवा घरात अचानक दवाखान्याचा खर्च निघतो। मग अशा वेळेस कर्जाचा हप्ता भरायला 2-3 दिवस जरी उशीर झाला तर बँका अक्षरशः फोन करू करू त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळा परेशान करत असतात। काही वेळा वसुली एजंट घरी येतात, तर पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी अशी घटना घडली की हप्ता दिला नाही म्हणून अक्षरशः वसुली एजंटने हातापाई करण्याची वेळ आली होती। तो व्हिडिओ व्हायरल झाला होता। पण आता स्पष्टपणे सांगितलं जाते की जर हप्ता लेट झाला तर वसुली एजंट कुठल्याही प्रकारे फोन करणार नाही आणि तुमचा दंड जो आहे तर तो दंड देखील तुम्हाला लागणार नाही। आता तुम्ही म्हणाल हे तर झाले सर्वसामान्य नियम, याच्यामध्ये आमचा काय फायदा? पण लक्षात घ्या,
पहिला निर्णय होता दंड तुमचा बंद करण्याचा, दुसरा निर्णय तुमची हॅरॅशमेंट कमी करण्याचा, पण आता तिसरा मुद्दा जो आहे तो आत्तापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, तुमचं जर कर्ज तुम्हाला शून्य करायचं असेल, तुमचं कर्ज न भरता तुम्हाला जर बँक किंवा खाजगी कंपनीकडे सर्टिफिकेट देत असेल की तुमचं कर्ज आता माफ झालेलं आहे, तर इथून पुढची 2 मिनिटाची माहिती लक्षपूर्वक पहा. आता पहा, बरेचसे लोक काय करतात की कर्ज काढतात, कुठल्या तरी भावनेच्या भरात एखादी खरेदी करतात, काहीतरी निर्णय घेतात, पण काय होतं पुढे जाऊन ते होत नाही. क्रेडिट कार्डवर काहीतरी गोष्टी घेतात, त्या गोष्टी पुढे चालून होत नाही, आणि मग अशा वेळेस काय होतं की ते हप्ते भरणं जड जातं, आणि मग आता त्यांना प्रश्न पडतो की आता काय करायचं. 1 हप्ता चुकतो, 2 चुकतात, 3 चुकतात, हळूहळू अनेक हप्ते चुकतात. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा लोकांसाठी आहे तिसरा निर्णय. होय, तिसऱ्या निर्णयाने तुमचं कर्ज डायरेक्ट शून्य होऊ शकतं. मग आता आपण येतोय त्या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ज्याकरता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाय. आता तुमचं कर्ज माफ कसं होणार, हा नियम आता लक्षपूर्वक समजून घ्या. पहा, रिझर्व्ह बँकेने पहिल्यापासूनच अशा काही पद्धती तयार केल्या होत्या. जर एखाद्याला पैसे भरता आले नाही, 2-4 हप्ते लेट झाले, तर अशा लोकांसाठी रिझर्व्ह बँकेने आधीच सांगून ठेवलं होतं. पण बऱ्याच वेळा लोकांना ते माहिती नसतं किंवा कंपन्या बँका सांगत नाही, आणि त्यामुळे अक्षरशः लोक कर्ज भरत राहतात. तर पहा, एक अशी बँकेची पद्धत आहे, त्या बँकेच्या पद्धतीला म्हणतात कर्ज हिशोबातून काढून टाकणे. आता ही लक्षपूर्वक माहिती आहे का, कारण की आपोआप होणार नाही. तुमचं कर्ज जर माफ करायचं असेल तर पुढचे 30 सेकंद अक्षरशः कान देऊन ही माहिती आहे का. तर पहा, एक तांत्रिक पद्धत आहे बँकिंग भाषेमध्ये, ती म्हणजे कर्ज हिशोबातून काढून टाकणे, किंवा त्याला इंग्लिशमध्ये राईट ऑफ म्हणतात. आता पहा, कधी कधी काय होतं, परिस्थिती हाताबाहेर जाते, माणूस कर्ज फेडूच शकत नाही, एखाद्याची नोकरी जाते, व्यवसाय बुडतो, घरात कोणतरी आजारी पडतं. मग अशा वेळेस माणूस काय करतो, हप्ते भरणं बंद करतो. मग जेव्हा तुम्ही सलग 3 महिने 6 महिने हप्ते भरत नाही, तर बँक तुमचं जे खातं आहे ते बुडीत किंवा न चालणारं खातं म्हणून घोषित करते. आता बँका सुद्धा मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात. तुम्हाला वाटतं तुम्हीच अडचणीत आहात, पण बँक सुद्धा कशी अडचणीत असते लक्षपूर्वक ऐका. आता बँकांची एक अडचण लक्षात घ्या, आणि या अडचणीचा फायदा घेऊन तुम्ही कर्ज कसं शून्य करायचं हे लक्षपूर्वक ऐका. पहा, त्यांना त्यांचं रेकॉर्ड सरकारला आणि शेअर बाजाराला दाखवावं लागतं. जर बँकेकडे कर्ज न फेडणारे लोक जर जास्त दिसले, तर बँकेच्या शेअर्सची किंमत कमी होते, आणि एकंदरीतच बँकेचं जे प्रगती आहे ती थांबते. आणि मग त्यामुळे बँक काय करते की तुमचे कर्ज माफ करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया तयार करते. मग आता इथं तुम्हाला कशी संधी आहे बघा, जेव्हा बँक तुमचं कर्ज हिशोबातून काढून टाकते, तेव्हा त्यांच्यासाठी ते पैसे बुडालेले असतात. मग अशा वेळी बँक तुमच्यासाठी तडजोड म्हणजे सेटलमेंट करू शकते. तुम्ही बँकेला सांगू शकता की माझ्याकडे पैसे नाही आहे, माझी परिस्थिती खराब झाली, मी ठराविक रक्कम देऊन कर्ज कायमचं मिटवू इच्छितो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा वेळेस बँक तुमच्या कर्जाच्या रकमेच्या फक्त 10% 20% पर्यंत रक्कम घेऊन तुमचं कर्ज पूर्ण माफ करायला तयार होते. म्हणजे 1 लाखाचं कर्ज घेतलं असेल तर ते फक्त 10 ते 15 हजारामध्ये तुम्ही नील करू शकता. पण यासाठी काहीतरी अटी आहेत. पहिली अट म्हणजे की जे आहे तुमची परिस्थिती अतिशय खराब लागते. आता हे कर्ज माफ झाल्यानंतर तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो, आणि भविष्यात तुम्हाला कर्ज मिळायला अडचण येते. पण ज्यांच्याकडे खरोखर पैसे नाही आहेत, जे कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत, तर त्या लोकांसाठी हा मार्ग म्हणजे पुनर्जन्म असतो. तुम्ही वकिलाच्या मदतीनं बँकेला पत्र देऊन प्रक्रिया करू शकता. आता हा कोणत्या कर्जासाठी आहे, सगळ्या प्रकारच्या कर्जासाठी आहे. तर हे 3 मोठे निर्णय जे होते, तर याचा फायदा घेऊन तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी तुमच्या कर्जाची जी रक्कम आहे तर ती वाचू शकता, किंवा होणारा दंड टाळू शकता. त्याचबरोबर वसुली एजंट जे फोन करतात ती हॅरॅशमेंट देखील तुम्ही टाळू शकता. तर आता तुमचं नेमकं कोणत्या प्रकारचं कर्ज आहे, आणि तुम्हाला तुमचं कर्ज माफ करायचं आहे का, नक्की कमेंटमध्ये लिहा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.